नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थीनामामध्ये. आणि सर्वप्रथम मी आपली क्षमा मागतो की मी वेळेवर तुम्हाला अपडेट देऊ शकलो नाही, कारण मी गेलो सायकलिंगला आणि तिकडेच पावसात मी अडकलो. पाऊस होता त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला आणि वेळेवर तुम्हाला अपडेटही देता नाही आला. मी असा विचार केला होता, जर मध्येच जर अपडेट आला तर मी मोबाईलवरून तुम्हाला शॉर्ट करून अपडेट देईल, परंतु मला तो देता आला नाही. आत्ता मी घरी आल्यानंतर व्हिडिओ बनवत आहे, त्याबद्दल मी क्षमायाचना करतो. चला या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तर आली, सगळ्यांना माहीतच आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यांना या व्हिडिओद्वारे मी सांगू इच्छितो की ती आलेली आहे. आता मेरिट लिस्ट तर आलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया, की सगळ्यांना माहितीच असेल कशी बघायची ते बघूया आणि थोडंसं डिस्कशन आपण त्याच्यावरती करूया. तर मेरिट लिस्ट कशी पाहावी हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, तरी एकदा आपण डिस्कशन करूया त्याच्यावरती, की इथं लिंक तुम्हाला आता दिलेली आहे. इथून तुम्ही इथं क्लिक केलं की तुम्ही या पेजवरती जाणार आहात आणि या पेजवरती तुम्ही तुमचा ID इथं टाकायचा, ॲप्लिकेशन ID, डेट ऑफ बर्थची डेट सिलेक्ट करायची, मंथ सिलेक्ट करायचा, इयर सिलेक्ट करायचं आणि कंटिन्यू म्हणायचं. या सगळ्या नोटिफिकेशन्स तुम्ही एकदा वाचून घ्या, तुमच्या लक्षात येतील. आणि एकदा तुम्ही कंटिन्यू केलं की तुमचं पेज ओपन होईल ह्याप्रमाणे. आणि याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी तपासून घ्यायच्या. तुमचं फुल नेम तुम्ही जसं टाकलं तसं आहे का, व्यवस्थित आहे का, त्यात काही स्पेलिंग मिस्टेक नाही आहेत ना, डेट ऑफ बर्थ चेक करा, कॅटेगरी चेक करा, म्हणजे कॅन्डिडेटची कॅटेगरी आणि ॲडमिशनसाठीची कॅटेगरी. जर तुम्ही काही डॉक्युमेंट प्रोव्हाइड नाही करू शकलात तर तुमची कॅटेगरी चेंज होणार नाही, पण ॲडमिशनसाठी तुम्हाला ओपन कन्सिडर केलं जाईल. ते एकदा चेक करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ज्या ज्या सीट टाईपवरती क्लेम केला होता, म्हणजे जसं की डिफेन्स असेल तुमचं, तर डिफेन्स तुमचं इथं आहे का, मायनॉरिटीचं काय आहे, त्यातली कोणती मायनॉरिटी आहे, त्याच्यानंतर तुमचं होम डिस्ट्रिक्ट बरोबर आहे का, त्याच्यानंतर तुम्ही TFWSला अप्लाय केलं होतं तर ते इथं दिसतंय का स्टेटस, की नाही दिसतंय. EWSचं ज्या ज्या सीटवर आपण क्लेम केला होता, ज्या ज्या सीट टाईपसाठी आपण येस केलं होतं, ती सगळी माहिती आपल्याला चेक करायची. आणि त्या सीट टाईपचे खाली इथं जे आहेत या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये ते नंबर तुम्हाला जनरेट झालेले दिसले पाहिजेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच नंबर असतील. समजा मी जर EWS असता तर काय झालं असतं, माझा स्टेट जनरल मेरिट नंबर आला असता, EWSचा आला असता, माझा डिस्ट्रिक्टमधला आला असता. जर फिमेल कॅन्डिडेट असेल तर त्यांच्या फिमेलचं पण येतील त्याच्याप्रमाणे. म्हणजे खूप सारे इथं नंबर तुमचे असतील. त्या प्रत्येक नंबरचा एक त्या सीट अलोकेशनसाठी उपयोग होणार आहे. तर ते तुमच्याकडे तुमच्या रेफरन्ससाठी तुम्हाला इथं दिलेले आहेत. बाकीचे तुमचे मार्क्स जे असतील ते एकदा चेक करून घ्या सगळे. आणि ते जर त्याच्यामध्ये काही करेक्शन असतील तर आपल्याला आता पुढे ग्रीव्हन्स टाकून ते करेक्ट करायचे आहेत. ही जुनं पेज आहे, याच्याप्रमाणे असेल असं मी तुम्हाला म्हणतोय. तर हे झालं आपलं मेरिट लिस्टचं. त्याच्यानंतर काय आहे, की तुम्हाला जर पूर्ण महाराष्ट्रात जेवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं त्यांची मेरिट लिस्ट बघायची असतील, इथं होम पेजवरती त्यांनी दिलेले, तुम्ही इथं या. इथं होम पेजवरती या आणि हे बघा इथं ती दिलेली आहे. इथं तुम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेटची, ऑल इंडिया, JNK आणि ह्याच्याबद्दल आपण थोडं पुढे चर्चा करूया. ह्यातली तुम्ही इथून डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ती दिसेल. तर डाउनलोड केल्यानंतर याप्रमाणे तुम्हाला पूर्ण कन्सोलिडेटेड एक शीट असेल, खूप साऱ्या पानांची. त्याच्यामध्येही तुम्ही बघू शकता की प्रत्येक विद्यार्थ्याचं बघू शकतो. म्हणजे त्याचे SSCचे मार्क किती होते, मॅथ्सचे, सायन्सचे, इंग्लिशचे, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत. त्याचा कॅटेगरी काय आहे, कॅटेगरीचा मेरिट नंबर किती आहे, PWD डिफेन्ससाठी त्याने अप्लाय केलेला आहे का, मायनॉरिटीचं काय आहे, EWSसाठी केलं आहे का, तर मग EWSमधला त्याचा जनरल मेरिट नंबर किती आहे. आता हा EWSमध्ये याचा जनरल मेरिट नंबर EWSचा 1 आहे. त्याच्यानंतर खालचा EWS हा बघा एक याला दुसरा आहे. म्हणजे असेही नंबर तुम्ही बघू शकता. ही पूर्ण मेरिट लिस्ट तुम्ही ऑब्झर्व करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचं असं झालं असेल की त्यांनी ॲप्लिकेशन नंबर टाकला आणि त्याचा मेरिट नंबर त्याला मिळालाच नाही. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा इथं त्यांनी तो पण क्लिअर केलेला आहे, की बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं की डुप्लिकेट फॉर्म भरलेले आहेत. जर तुम्ही इथं क्लिक केलं तर इथून शीट ती डाउनलोड करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो मेरिट नंबर बघण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी ही शीट डाउनलोड करा आणि इथं तुम्ही बघा तुमचं नाव आहे का याच्यामध्ये. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले होते, दुहेरी फॉर्म भरले होते, डुप्लिकेट फॉर्म भरले होते, त्यांचा एक ॲक्टिव्ह आहे आणि एक ब्लॉक केलेला आहे. तर तुम्ही लक्ष करा की तुमचा कोणता ब्लॉक आहे. जर तुम्ही त्या ब्लॉकच्या नंबरनी जर ह्या विद्यार्थ्यांनी या नंबरने जर मेरिट नंबर बघायला गेला तर त्याला दिसणार नाही. तर त्याचा ॲक्टिव्ह जो फॉर्म आहे ह्या ॲक्टिव्हच्या या नंबरनीच त्याला तो बघायला लागणार आहे. त्यामुळे ते एकदा बघा तुम्ही की तुमचं नाव किंवा तुमची कंडिशन अशी नाही येणार. ठीक आहे. हा एक पॉईंट आपण बघूया. आता नेमकं पुढे काय करायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर आणि सेपरेट व्हिडिओद्वारे आपण त्याच्यात चर्चाही करणार आहोत की ग्रीव्हन्स पिरियड काय असतो. त्यामध्ये आता फक्त आपण जाणून घ्यावे की ही काय भानगड आहे, ग्रीव्हन्स पिरियड ही काय गोष्ट आहे. तर काय आहे की समजा आता आज आपल्याकडं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली. या मेरिट लिस्टमध्ये काही विद्यार्थ्यांना जर आक्षेप असतील की
माझे हे मार्क चुकीना किंवा टाकताना एंट्री चुकली किंवा आता माझे मार्क्स वाढलेत किंवा माझ्याकडे डॉक्युमेंट नव्हतं, पण आता मला EWSला क्लेम करायचं आहे. EWS माझं तर तिथं नो दिसतंय. TFWS जाऊन माझ्याकडे इन्कम सर्टिफिकेट आलं आहे, तर ते आता मला करायचं आहे. ह्या प्रकारच्या ज्याही काही गोष्टी असतील, आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर चूक झालेली असेल आणि ती जर करेक्ट करायची असेल, तर आता तुम्ही या काळामध्ये हे जो ग्रीव्हन्स पिरियड आहे, ह्या काळामध्ये तुम्ही हे सगळे करेक्शन्स करू शकणार आहात. काहीही चूक झाली असेल अर्जातली पूर्ण एकदा जसं मी म्हटलं चेक करायचं आहे आपल्याला आणि ज्याचा परिणाम मेरिट लिस्टवरती होणार आहे, अशा कोणत्याही गोष्टी असतील तर त्या आपल्याला क्लॅरिफाय करायच्या आहेत, करेक्ट करायच्या आहेत, त्या रेक्टिफाय करायच्या आहेत, त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत आणि तो पिरियड असणार आहे 21 तारीख ते 23 तारखेपर्यंत. आपल्याला 21, 22, 23 या 3 दिवसामध्ये जर तुम्ही ई-स्क्रुटिनी फॉर्म भरला असेल तर ऑनलाईन ग्रीव्हन्सद्वारे तुम्हाला ते हे करायचं आहे आणि जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी भरला असेल तर तुम्हाला तिथं जाऊन करायचं. आता ई-स्क्रुटिनी थोडक्यात दाखवू, जसं मी सांगितलं मला आपण डिटेल चर्चा याच्यावर करणार आहोत. पण थोडक्यात तुम्हाला सांगतो, इथं तुम्हाला असं ग्रीव्हन्स तिथं उपलब्ध असेल, तुम्ही त्या ग्रीव्हन्सवरती जाणार, इथं तुम्ही ग्रीव्हन्स टाईप सिलेक्ट करणार, त्याचं डिस्क्रिप्शन टाकणार, डॉक्युमेंट अपलोड करणार आणि तुमचा ग्रीव्हन्स क्लिअर होणार. याप्रमाणे तुमचे ग्रीव्हन्स तिथं दिसतील तुम्हाला. ह्या ग्रीव्हन्स तुम्ही टाकलेले आणि ते अप्रूव्ह झालेत का रिजेक्ट झालेत हे सगळं ते तुम्हाला तिथं दिसेल. तर या प्रकारे तुम्हाला ग्रीव्हन्स टाकायचं आहे. म्हणजे आता एवढं लक्षात घ्या, आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे आणि पुढचं काम आपल्यासाठी आहे की ते आहे ग्रीव्हन्स पिरियडमध्ये ग्रीव्हन्स टाकायचं. ते काय सगळ्यांनी टाकायचं का तर नाही टाकायचं. ज्यांच्या फॉर्ममध्ये काही बदल आहे, ज्यांना असं वाटतं आपल्या फॉर्ममध्ये बदलाची आवश्यकता आहे, काही चूक झालेली आहे, डॉक्युमेंट आत्ता आपल्याकडे नव्यानं आलेत, ज्या विद्यार्थ्यांचं वेल अँड फाईन सगळं काही व्यवस्थित आहे, त्यांना काही करायची गरज नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांना करेक्शन करायचे आहेत, काही डॉक्युमेंट द्यायचे आहेत, काही चूक झाली होती एंट्री करताना त्या दुरुस्त्या करायच्या आहेत, ह्या सगळ्या दुरुस्त्या आता तुम्हाला 21 ते 23 या दरम्यान करायच्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं डिस्कशन करूया की मागच्या मेरिट लिस्टमध्ये आणि या मेरिट लिस्टमध्ये किती फरक आहे, कोणत्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी, ते जर शक्य झालं तर मी तुम्हाला हा जो सांख्यिकी डेटा आहे तो देण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यानंतर आपण चर्चा करणार आहोत की हे ग्रीव्हन्स पिरियड काय आहे आणि स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये काय करायचं असतं, कोणकोणत्या दुरुस्त्या आपण त्यातनं करेक्ट करू शकतो, याबाबत आपण चर्चा डिटेल करूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर थांबूया इथे, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.